संजय जाधव पुन्हा एकदा सप्टेंबरमध्ये एक नवीन चित्रपट घेऊन येणार आहे. चित्रपटाचं नाव आहे तू ही रे आणि अर्थात टीम संजय जाधव इज हिअर विथ ऑल ऑफ देम आणि नवीन ॲडिशन आहे तेजस्विनी. सो लेट्स स्टार्ट विथ हर. काय ह्या तिघांसोबत काम करणार? धमाल येईल पहिली गोष्ट. स्वप्नीलबरोबर मी आधी काम केलं आहे. सईबरोबर इट्स माय फर्स्ट टाईम. दादूबरोबर माझी खूप चांगली ओळख आहे खूप पूर्वीपासून. बट वी आर वर्किंग फॉर द फर्स्ट टाईम आणि आय एम शुअर वी आर गोन टू रॉक. कारण दिसत असेल तर तू ही रे इज कमिंग. सप्टेंबरमध्ये येते लोकांच्या भेटीस आणि खात्री आहे की एक वेगळी लव्ह स्टोरी, एक इंटेन्स लव्ह स्टोरी लोकांच्या साठी एक ट्रीट असेल. आणि सईची मी फॅन आहे तर आय लव्ह हर ॲज अ ह्युमन बीइंग. येस येस एव्हरीबडी लव्ज हर आणि मी पण आय एम अ फॅन ऑफ हर. तर ह्युमन बीइंग म्हणून जास्त. तर त्यामुळे नाही दिस इज ट्रू. हे नंतर ते इंटरव्ह्यूज येऊन आहेत की सेटवर रायव्हलरी होती दोन ॲक्टर्समध्ये वगैरे त्याची तयारी होईल. आधीच थोडंसं फीड करून ठेवते की आमच्यामध्ये काही रायव्हलरी नाही आहे. वी लव्ह इच अदर अँड येस. तर आतापासूनच बघतेस आय थिंक फ्लोअरवरती अजून जास्त धमाल येईल. स्वप्नील पुन्हा एकदा एक नवीन चित्रपट आणि ह्या पोस्टरमध्ये तू ब्लॅक अँड व्हाईट दिसतोयस. म्हणजे जास्त रिव्हील तर आता नाही करणार अर्थातच, पण काय सांगशील काय असणार आहे तू ही? काय सांगू, संजय जाधवचा सिनेमा मला असं वाटतं की ह्या एका वाक्यात सगळं येतं. उत्तम संगीत असणार आहे, उत्तम कथानक असणार आहे, उत्तम प्रेझेंटेशन असणार आहे, उत्तम कमर्शियल व्हॅल्यू असणार आहे आणि आय थिंक एक ब्रिलियंट सेटअप असणार आहे. सो मला असं वाटतं की इट्स अ संजय जाधव फिल्म. एवढं पुरेसं आहे या सिनेमाबद्दल आत्ता रिव्हील करण्यासाठी. सो संजय जाधव फिल्मबरोबर येणारे सगळे जे प्लसेस आहेत ते ऑब्व्हियसली या सिनेमात येतील अँड इट्स होम. सो वी आर गोइंग टू हॅव अ ब्लास्ट वन मोर टाईम. सई आत्ताच तू गाणं ऐकलंस अगदी सॉन्ग रेकॉर्डून, कसं वाटलं ते गाणं? गाणं ओके आहे, खरंच ओके आहे आणि ह्याच्यापेक्षा चांगलं काहीतरी होईल अमित राजच्या हातून अशी मी अपेक्षा करते. आणि हे गाणं पुढे जाऊन राहील का नाही राहील मला माहीत नाही, कारण इकडे खूप दादाला तुम्ही विचारू शकता, पण मी कुठल्या इंटरव्ह्यूमध्ये नाही बोलू शकत की गाणं चांगलं झालं आहे, कारण तशी प्रथा नाही आहे आमच्याकडे. त्यामुळे गाणं खरंच ॲव्हरेज आहे आणि बघू. आय होप दादा विल मेक चेंजेस आणि इट बिकम्स गुड. संजय दादा गाणं ऐकलं, मला खूप आवडलं गाणं. अगदी जसं पहिल्यांदा देवा तुझ्या गाभाऱ्याला जे गाणं सिग्नेचर गाणं होणार आहे ते सॉन्ग मुहूर्ताला रिलीज झालेलं आजही तसंच होतं आहे. तर हा ट्रेडिशन पुढे सुपरहिट नेणार असं आत्तापासून भावना आहे का? हां, आय डोंट नो. म्हणजे आधी देवा तुझ्या गाभारला केलं तेव्हा पण सुपरहिट करणार याची काही असं ठरवून काही केलं नव्हतं. आताही तसं काही नाही आहे. फक्त एक श्रद्धा आहे माझी की माझ्या सिनेमाचा मुहूर्त अमित राजच्या गाण्याने करायचा, आदर्श शिंदेने गाणं गायचं आणि आजीपासून स्टुडिओमध्ये त्याचं रेकॉर्डिंग करायचं आणि माय टीम शुड बी देअर. जर 12चा मुहूर्त असेल तर सई तामणकर नेहमीच 2ला येते, तशी ती आजही 2ला आली. सो एव्हरीथिंग इज फॉलिंग इन प्लेस. सो आय एम शुअर की येस थिंग्स आर वर्किंग व्हेरी पॉझिटिव्हली. तिला गाणंही आवडलेलं नाही, तिला टिकटिक वाजते पण आवडलं नव्हतं. सो आय एम व्हेरी हॅपी की येस की गोष्टी तशाच घडतात जसं घडायला पाहिजेत. सो लेट्स होप फॉर द बेस्ट. गणपती बाप्पा मोरया. शूटिंग कधीपासून सुरू होईल आणि किती दिवस? 20 तारखेपासून शूटिंग सुरू होईल, कारण मला स्वप्नील आणि सई आणि तेजूने 20 तारखेपासून डेट्स दिल्या. मला 15पासून दिल्या तर मी 15पासून करेन. 20 तारखेला ते म्हणाले की आपण 25पासून शूटिंग करू, तर मी 20 तारखेला म्हणून काहीच होणार नाही. त्यामुळे हे तिघं जे म्हणतील तसंच मला शूटिंग करायला लागणार आहे. सो आय एम शुअर ते लोक म्हणतील 19 तारखेला की आपण उद्या शूटिंग करूया, तर मी 20 तारखेला शूटिंग नक्की करेन. नक्की. लास्ट टाईमप्रमाणे प्यारवालीप्रमाणे ह्यावेळेस काय असणार आहे ते वेगळे रूल्स सेटवर? यावेळेस मी मरते सिनेमात. मी आता आणि मला काही होत नाही. यावेळेस मी मरते. सो हे मी आत्ताच सांगते, नंतर उगाच कशाला मारलं का हे सस्पेन्स प्रश्न नको. यावेळेस मी मरणार आहे आणि नवीन रूल्सवरती आम्ही आता बसू थोडे दिवसांनी. चर्चासत्र होईल एक मोठं, कारण खूप गोष्टी पुन्हा एकदा
मे महिना उकाडा सगळंच त्या आहे. हिशोबाने. त्यामुळे त्या हिशोबाने फ्लोअर AC आहे नाही आहे, कुठे शूट करतं त्याच्यावर खूप नियम आणि सगळं अवलंबून आहे सोल्याचे. नक्कीच. तेजस्विनी, थोडाफार शेड्यूल तुलाही कळेल. मीही थोडंसं भोगलेलं प्यारवालीच्या वेळेस, पण खूप छान मजा असते. तर तू किती प्रिपेअर आहेस माझ्यासाठी? मी प्रिपेअर्ड आहे टू बी द बकरा. आणि मला खात्री आहे मला बुली करणार आहे. तेजू नाही, तुला माहित व्हायचं असतं ते नाहीये. कुणीही येऊ दे, कॉन्फिडन्स माझा 0 लेवलला असतो. आणि यावेळेस तसं नाही झालं तर माझ्या हातून चुकीचं आणि घाण काम होईल. आणि कोणीही असू दे सेटवरती, बकरा कायम मीच असते. तेजू तू काही काळजी करू नकोस, तुला असं काही भोगावं मला लागलं. काहीच बोलावं नाही लागत बिकॉज त्यांचं ठरलंय. एक अश्युरन्स तुझ्याकडनं. अशोरन्स इतकाच की मला काही होणार नाही. की माझा रोल खूप वेगळा आहे या सिनेमातला. तुम्ही बघितलं पोस्टरमध्ये मी ब्लॅक अँड व्हाईटमध्ये दिसतो. आय प्ले अ घोस्ट. माझा भूताचा रोल आहे आणि म्हणून तो ब्लॅक अँड व्हाईटमध्ये. असं सचिन गुरवने ठरवलं. सचिन गुरुनी ठरवलं. नाही, आय थिंक जितका फन फिल्ड आणि नॉनसेन्स येट लॉजिकल हा इंटरव्ह्यू आहे, तितकंच फन फिल्ड आणि लॉजिकल हा सिनेमा असणार. अँड इन द राईट सेन्स ऑफ द टर्म. कारण बेसिकली एंटरटेनमेंट या फ्रेजवर आमच्या सगळ्यांचाच प्रचंड विश्वास असल्यामुळे इट इज डेफिनेटली गोइंग टू बी अन एंटरटेनिंग लव्ह स्टोरी. थँक्यू सो मच. मी खूप गोष्टी नंतर कळतीलच. आता इथेच थांबूया. ऑल द बेस्ट फॉर द फिल्म. थँक्यू. थँक्यू. कॅमेरामॅन परेश सोबत श्वेतांबरा सावंत, राजश्री मराठी.